शहर पोलिसांना तक्रार प्राप्त होती, माहिती प्राप्त होती की शहराच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी काही दुकानदार पाकिस्तान मेड असलेले ब्युटी प्रोडक्ट विकत आहेत. याप्रमाणे पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशाप्रमाणे झोन 1 हद्दीमधील सिटी चौक पोलीस स्टेशनचे काही अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी असे मिळून एक पथक स्थापन करण्यात आलं आणि ज्या ठिकाणी माहिती प्राप्त होती अशा विविध ठिकाणी शोध घेण्यात आला. त्यानंतर पोलीस तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासह रेड केली असता काल सिटी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेड इन पाकिस्तान लिहिलेले काही ब्युटी प्रोडक्ट विकत असण्याचं निदर्शनास आलं आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला नाही. ते वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट आहे, ग्लोरी नाव आहे, फेस गोल्ड नाव आहे, अशा प्रकारचे विविध झलक ब्युटी क्रीम असे विविध क्रीम आहेत. त्याच्यामध्ये या काही दुकानांमधून काही कॉस्मेटिक्सच्या दुकानामधून ते विकत होतं असं निदर्शनास आलं आणि त्यामध्ये हा गुन्हा होतो. त्याप्रमाणे काल CR नंबर 101/2026 विदेश व्यापार अधिनियम 1992 त्यासोबतच FTDR ऍक्ट कलम 3 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यासोबतच 223 भारतीय न्याय संहिता आणि कलम 18-27 ड्रग कॉस्मेटिक्स ऍक्ट याप्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी यांनी 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि आज त्यांना PCR ला समोर हजर करण्यात येईल. काय कशासाठी त्या क्रीम विकल्या जातात? प्राथमिक अशी माहिती आहे की कालच गुन्हा दाखल झालाय. माहिती अशी आहे की हे ब्युटी प्रोडक्ट होते आणि विविध त्याच्यात जप्त केलेले विविध प्रकारचे प्रोडक्ट आहेत, परंतु ब्युटी प्रोडक्ट होते एवढं सांगता येईल. त्याच्यामध्ये आता एक्झॅक्ट त्या क्रीमचा यूज समजलं तर लक्षात येईल. हो, ग्लोरी वगैरे तसंही सांगता येईल. आता ते जे प्रत्यक्ष वापरकर्ते आहेत त्यांच्याकडून कळेल, आरोपी अटक आहेत त्यांच्याकडूनही कळेल, परंतु ब्युटी प्रोडक्ट आहेत ते वापरू शकतात गोर होण्यासाठी. हिंदी सर, हिंदी हाँ हिंदी हिंदी ओके सर.